नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पदाकरता आतापर्यंत किती अर्ज बघा. या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे आजच्या वेळेपर्यंत एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहे, जिल्ह्यानुसार अर्जांची संख्या किती आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे पोलीस भरतीची जी तारीख आहे, अर्ज करण्याची तारीख वाढेल का, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की पोलीस भरतीचा परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी सद्यस्थितीपर्यंतची माहिती मिळाली आपल्याला. त्या ठिकाणी माहितीच्या अनुषंगाने बघा विद्यार्थी मित्रो, SP रायगड याकरता एकूण 1300 टोकन नंबर होता, 1327 हा टोकन नंबर होता आणि एकूण 1040 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत विद्यार्थी मित्रो. त्यानंतर SRPF गट 20 वरणगाव जे आहे, वरणगाव करता या ठिकाणी 33,334 एवढा टोकन नंबर होता. त्यानंतर धाराशिव चालक याकरता विद्यार्थी मित्रो 39,234 प्लस टोकन होता आणि या ठिकाणी 26,501 अर्ज जे आहे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत, कुठे धाराशिव चालक करता. यानंतर विद्यार्थी मित्रो SP मुंबई या ठिकाणी बघा, CP मुंबई करता जे आहे हे 11,409 प्लस टोकन या ठिकाणी प्राप्त झाले आणि पुणे शहर करता 68,307 एवढे मुलीचे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत विद्यार्थी मित्रो. त्यानंतर पुणे कारागृह करता 38,723 प्लस टोकन मिळाले, तर त्या व्यतिरिक्त 26,310 अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो SP कोल्हापूर जे आहे याकरता एकूण 881 प्लस अर्ज हे मिळालेले आहेत. एकूण 881 प्लस हे अर्ज त्या ठिकाणी आले आहेत. ठाणे शहर करता 2,308 एवढे मुलींचे अर्ज हे प्राप्त झालेले आहेत. हिंगोली चालक करता बघा विद्यार्थी मित्रो 5,703 प्लस एवढे अर्ज हे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. बघा, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज प्राप्त झाले हे आपण बघतोय. या अनुषंगाने तुम्हाला काय करावं, तर आपला जिल्हा ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरणार आहे, एकूण किती अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले याची परिपूर्ण माहिती मिळेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही योग्य असा जिल्हा त्या ठिकाणी अर्ज करण्यास निवडू शकाल. बघा, या ठिकाणी SRPF गट 15 म्हणजेच गोंदिया करता एकूण 19,630 प्लस अर्ज एवढे अर्ज त्या ठिकाणी मिळालेले आहेत. बघा, मीरा भाईंदर करता बघा विद्यार्थी मित्रो, मीरा भाईंदर करता एकूण 22,430 प्लस अर्ज हे मिळालेले आहेत. नवी मुंबई जी आहे, नवी मुंबई करता 5,030 प्लस अर्ज हे प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर नाशिक कारागृह, तर नाशिक कारागृह करता 26,904 प्लस एवढा टोकन नंबर आहे आणि त्या अनुषंगाने 19,424 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. SP यवतमाळ करता विद्यार्थी मित्रो 5,409 हा टोकन नंबर आहे आणि 3,988 एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर SRPF गट 1 बघा, पुणे 6,873 अर्ज जे आहे त्या ठिकाणी प्राप्त झाले. 6,873 प्लस अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. नागपूर कारागृहामध्ये 39,381 हा टोकन नंबर आहे, तर 27,035 प्लस एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पुणे बॅट्समन करता 24,035 हा टोकन नंबर आहे, तर एकूण 1970 प्लस अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. 1970 प्लस अर्ज हे पुणे बॅट्समन करता प्राप्त झालेली आहेत. त्यानंतर हिंगोली चालक करता विद्यार्थी मित्रो एकूण 5,837 एवढा टोकन नंबर आहे. नागपूर ग्रामीण करता 7,690 हा टोकन नंबर आहे, तर एकूण त्यामध्ये 2,774 एवढे मुलींचे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. SRPF गट 4 नागपूर करता 6,204 एवढे अर्ज मिळालेले आहेत. नागपूर शहर करता 16,930 एवढे मुलींचे अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विद्यार्थी मित्रो. त्यानंतर अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण जो आहे, तर अमरावती ग्रामीण करता टोकन नंबर बघा 9,630 एवढा टोकन नंबर त्या ठिकाणी मिळाला आहे, तर त्यापैकी 7,630 प्लस एवढे अर्ज हे प्राप्त झालेली आहेत. बुलढाणा SP बुलढाणा करता बघा विद्यार्थी मित्रो, SP बुलढाण्याला एकूण 2,984 प्लस एवढा टोकन नंबर आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 2,565 प्लस अर्ज हे SP बुलढाणामध्ये प्राप्त झालेली आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रो, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस करता एकूण 1,561 एवढा टोकन नंबर आहे,
तर 1340 एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. ओके, 1340 प्लस अर्ज हे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस करता प्राप्त झालेले आहेत. अहिल्यानगरला बघा विद्यार्थी मित्र, अहिल्यानगरला 2765 प्लस अर्ज हे अहिल्यानगरला प्राप्त झालेले आहेत. आणि SP अकोला या ठिकाणी SP अकोल्याला विद्यार्थी मित्र 4603 प्लस एवढे अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. ओके, 4603 प्लस हे SP अकोला या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. अशा पद्धतीनं आपण आत्तापर्यंत म्हणजे 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्र किती अर्ज हे प्राप्त झाले हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बघा, या ठिकाणी निश्चितच तुम्हाला या व्हिडिओच्या अनुषंगाने हा फायदा होईल. बघा, या ठिकाणी तारीख विद्यार्थी मित्र वाढेल का? बघा, आतापर्यंत तरी वेबसाईटमध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण ही मिळालेली नाही. त्यामुळे तारीख वाढेल की नाही या संबंधित शाश्वतीही घेता येणार नाही. मात्र अर्जांची संख्या बघता या ठिकाणी तारीख वाढण्याची शक्यता देखील आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.